विटा शहरात 14 वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी। इथे 11वी-12वी सायन्स बरोबरच जेईई, नीट, सीईटी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जातं। अनुभवी शिक्षक, सुसज्ज क्लासरूम, दर्जेदार नोट्स, साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष। हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध, म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण। इयत्ता 11वी व 12वी प्रवेश सुरू। त्वरा करा, प्रवेश मर्यादित। शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी, अमोल स्टेशनरीच्या वरती, विटा। तुमचं यश आमचं ध्येय। बालाजी अकॅडमी विटा, आजच प्रवेश घ्या। जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रात जिल्ह्यात योग शिक्षक अल्प मानधन तत्वावर काम करत होते। योग शिक्षकांना त्यांचा कामाचा मोबदला मानधनच मागील 6 महिन्यांपासून मिळालेलं नाहीये। यामुळे योग शिक्षकांनी शिकवणं बंद केलं। कोरोना काळात योग शिक्षकांनी जीवाची पर्वा न करता देखील नियमितपणे योग शिक्षकांनी धडे शिकवले। योग शिक्षण बंद झाल्याने मुलांना मुकावं लागतंय। 6 महिन्यांपासून मानधनच योग शिक्षकांना मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली। याबाबतची माहिती मिळताच प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांना भेट घेऊन माहिती दिली। त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर वानखेडे यांची भेट घेऊन योग शिक्षकांना मानधन मिळावं याकरिता निवेदन देखील देण्यात आलं। यावर आता संबंधित विभाग काय कारवाई करतं हे पाहण्यासारखं असेल। आरोग्य वर्धनी के योग सत्र 2021 से शुरू किए गए थे और अभी 2025 जनवरी माह से बंद कर दिए गए हैं। सर हमारे सभी योग शिक्षकों के अभी भूखे मरने के दिन आ गए। हमारी रोजी रोटी छीन ली गई है। सर आपसे यही अपेक्षा करते हैं कि आप हमारे योग सत्र शुरू करने में मदद करें। धन्यवाद। महादेव भांडारकर, प्रहार जिल्हाध्यक्ष गोंदिया। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गोंदिया जिल्ह्याच्या उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये योग शिक्षणाचे धडे कोरोनाच्या काळापासून दिले जात आहेत। त्याकरिता योग शिक्षक म्हणून शासनाने काही शिक्षकांची नेमणूक केली आणि ते शिक्षक सातत्याने मागील 5-6 वर्षापासून योग शिक्षकाचे धडे नागरिकांना, युवकांना आणि प्रौढ व्यक्तींना देत आहेत। परंतु मागील 5-6 महिन्यापासून त्यांचे वेतन करण्यात आलेले नाही आहे। वेतन तर देण्यात आलेच नाही, परंतु शासनाने निधी उपलब्ध न करून दिल्यामुळे त्यांना जे प्रशिक्षण चालू होते ते प्रशिक्षण सुद्धा बंद करण्याचे मौखिक आदेश दिले। अशा पद्धतीची तक्रार प्रहार जिल्हा कार्यालयाला प्राप्त झाली। त्या अनुषंगाने जिल्हा परिषदचे शिवसाहेब, मुख्य कार्यपालन अधिकारी यांची भेट घेतली आणि त्यांना विषय सविस्तर सांगल्याच्या नंतर त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी वानखेडे साहेब यांची भेट घेण्यास सांगितली। त्या अनुषंगाने शिक्षकाचा शिष्टमंडळ आणि मी स्वतः जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट घेतली। विषय गंभीर आणि त्या महिलांची आर्थिक कोंडी झाली आहे। त्यांना आपले उदरनिर्वाह करण्याचा मुख्य जो स्रोत होता तो बंद झाला। करिता शासनास विनंती आहे की त्यांनी तातडीने या महिलांची निधी उपलब्ध करून द्यावी आणि ज्यांनी कोरोनाच्या महामारीमुळे सर्वसामान्य जनतेला योगाच्या बद्दल माहिती दिली, योग शिक्षणाकरता प्रवृत्त केले, अशा शिक्षकांना मानधन देऊन त्यांना पूर्वरत प्रशिक्षणासाठी तयार करावं आणि तात्काळ निधी नाही दिली तर प्रहार संघटना येत्या 10 तारखेपासून अन्नत्याग आंदोलनाला बसणार आहे। त्यामध्ये ह्या महिला सुद्धा येणार आहेत आणि अशा वेळेस जर कमी जास्त या महिलांचा आणि या परिवारांचं झालं तर याला सरकार जबाबदार राहील। करिता येत्या काही दिवसातच यांना निधी उपलब्ध करून देणे अशी प्रहार संघटनेची मागणी आहे। जय प्रहार। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।